ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, भगवंत एकदा काय झालं, एक राजाच्या दरबारामध्ये प्रधानाला विचारलं. कोणा? राजानं. भगवंत काय करतो, कुठं पाहतो आणि काय खातो? तर त्या प्रधानाला काय सांगता येईना. मग घरी आल्यानंतर त्याची मुलगी काय म्हणते का, बुवा मी प्रश्नाचं उत्तर देते. आणि मग ती गेली दरबारामध्ये. मग त्या मुलींना सांगितलं मग मेणबत्ती आणा. तिनं मेणबत्ती लावली आणि सांगितलं म्हणे, बा देव सगळीकडे पाहतो, देव काय खातो. पण तो राजा होता ना, त्याला धरलं खाली इसकलं. काय केलं? म्हणून तू कोण आहे? राजा. तुला अहंकार आहे ना, मग अहंकार खातो. आणि काय करतो? राजाचे कपडे काढले, प्रधानाला घातले, प्रधानाचे राजाला घातले. राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. आणि मग तसं कृष्णाच्या याच्यामध्ये तिघांना अहंकार झालता. गरुड, बळीराम दादा आणि सत्यभामा. बळीराम दादाला काय, माझ्यासारखा शक्तिवान कोणी नाही. गरुडाला भगवंत माझ्या पाठीवर फिरवतो. आणि याला सुभद्राला, सत्यभामेला, मी माझं एवढं सोनं कोणाकच नाही. मग हनुमंत गेला. हनुमंताला सांगितलं, बा असं असं झालं. बरं म्हणे, मी येतो म्हण. मग हनुमंतानं काय केलं, तो गेला. मग कृष्णाला सांगितलं, बा जा म्हणा, आपल्या पाहुणा आला, त्याला घेऊन या. आणि मग तो गेल्यानंतर झालं म्हणा, तुला बळीराम दादांना बोलावलं. अरे बळराम, श्रीराम आहे, पण हा बळराम कोण? त्यानं त्याच्या गालात मारली. तो एक झपाट्यात तो इकडे नगरीतून पाडला. कोण? गरुड. आणि मग कृष्णाला तो म्हण, अरे त्याला जाऊन सांग रामराजांना बोलावलं. हा म्हण, तवा गालात मारली, मी इथं पडलो. नाही आता काही नाही म्हणा. म्हणून तुम्हाला श्रीराम प्रभूनं बोलावलं. त्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. खांद्यावर उचलून गेल्यानंतर मग आता बळीरामाला लक्ष्मण व्हावं लागलं, कृष्णाला राम झाला. मग आता सीता पाहिजे. सत्यभामाला यायला सांगितलं. सत्यभामाला तिला काही त्याचं रूप घेता येईना. आणि मग तिनं काय केलं, रुक्मिणीने ती पदर फिरावला आणि तिची राम झाली. म्हणजे तिघांचा अहंकार गेला. तसं जीवनामध्ये अहंकार करू नका. अहंकार केल्यानं माणसाचा नाश होतो. मी कोण आहे? मी भगवंताचं आहे. मी भगवंताचं काम करतो. मी बालक आहे. म्हणजे अहंकार गेल्यानंतर माणसाला त्रास होत नाही. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.